नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्ही कोळी नावाचा कीटक बघितला असेल, ज्याला हिंदीमध्ये मकडजाल म्हणतात. तो असं आपल्या शरीरातून एक चिकट धागा निर्माण करतो आणि त्याचं एक जाळं विणतो आणि त्या जाळ्यामध्ये कुठचा तरी कीटक बेसावतपणे येऊन अडकतो. अडकतो म्हणजे ते कोळिष्टक असतं, ते चिकट असतं. त्याच्यामध्ये एखादा कीटक असेल, माशी असेल, मच्छर असेल, फुलपाखरू असेल, ते येऊन अडकतं. म्हणजे काय होतं, तर तो चिकट धागा त्याच्या अंगाला चिकटतो आणि जितका ते धागा झटकण्याचा, चिकटपणा झटकण्याचा प्रयत्न हा कीटक करतो, तितका तो त्या जाळ्यात अधिक गुरफटत जातो. आणि अशा वेळेला त्या कोळिष्टकाच्या कुठच्या तरी कोपऱ्यात बसून तो कोळी शांतपणे प्रतीक्षा करत असतो की त्या स्वतःला गुरफटून घेऊ देत. मराठी मीडिया किंवा आपले विरोधक म्हणजे भाजपचे किंवा महायुतीचे जे विरोधक आहेत, ते स्वतःच सत्ताधाऱ्यांच्या जाळ्यामध्ये गुरफटताना बघून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला आनंद होत असेल तर नवल नाही. कारण जी रणनीती नगर परिषदा, विधानसभा किंवा तुमच्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपने योजलेली आहे, त्या प्रत्येक रणनीतीच्या कोळिष्टकामध्ये, जाळ्यामध्ये जर त्यांचे विरोधक अलगद येऊन स्वतःच अडकत असतील आणि सुटकेचा प्रयास करताना अधिकाधिक गुरफटत जात असतील, तर मग भाजपच्या गोट्यात आनंदाच्या उकळ्या फुटल्या तर नवल नाही. कारण युद्धामध्ये किंवा निवडणुकीमध्ये आपल्या प्रतिस्पर्धी प्रतिपक्ष जो असतो, त्याच्या डावपेचांना ओळखून त्यावर मात करणं आवश्यक असतं, तर तुम्ही निवडणूक लढू शकता आणि जिंकू शकता. पण प्रतिस्पर्धी आहे, विरोधी आपला जो स्पर्धक आहे, त्याने आपल्यासाठी जे जाळं किंवा सापळा रचलेला आहे, त्यामध्ये तुम्ही अडकलात आणि फसलात आणि स्वतः चालत आलात, आपल्या पायानी चालत आलात, तर तुमचा शत्रू, तुमचा प्रतिस्पर्धी खुश होणं स्वाभाविक असतं. आणि मला असं दिसतंय की या नगरपालिकांच्या निवडणुका असोत किंवा महापालिकांच्या निवडणुका असोत, त्यामध्ये प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार भाजपने किंवा भाजपातल्या महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांनी जी रणनीती बनवलेली आहे, तिचा थांग पत्ता ना विश्लेषकांना आहे, ना महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षाला आहे. त्यामुळे त्या रणनीतीच्या जाळ्यामध्ये त्यांचे विरोधक म्हणजे उभाठा शिवसेना असेल, मनसे असेल, शरद पवार गट असेल, काँग्रेस पक्ष असेल, प्रकाश आंबेडकर असतील आणि इव्हन मध्यमात बसलेले जे भाजप विरोधी पत्रकार आहेत, ते सुद्धा अलगद येऊन त्या रणनीतीच्या जाळ्यामध्ये, जळमटामध्ये फसत असतील, तर भाजपच्या गोटात आनंद व्यक्त व्हायला काही हरकत नाही. आता एक गंमत लक्षात घ्या, मी गेले 2-4 दिवस बघतोय जसं महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याची मुदत 30 डिसेंबर ही संपत आली होती, तितकं अनेक भाजप विरोधी पत्रकार आणि विरोधी पक्षातले प्रवक्ते यांना उकळ्या फुटत होत्या. बघा, महायुती इकडे फुटली, महायुती तिकडे फुटली, पुण्यामध्ये महायुती फुटली, अजितदादा यांचा सौता सुवा, अजितदादा आपल्या काकांबरोबर जाणार आहेत, युती फुटली. ठाण्यामध्ये युती फुटली, मुंबईमध्ये महायुती फुटली, अजितदादांना बाजूला ठेवलंय, अजितदादा महायुतीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नाहीत. ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकांमध्ये अजितदादांना खड्यासारखं बाजूला ठेवलंय, पुण्यामध्ये अजितदादांना खड्यासारखं बाजूला ठेवलंय. खरं तर एकूणच या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये बहुतांश जागी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची युती झालेली असली
तरी अजितदादांना राज्याच्या सत्तेमध्ये भागीदार बनवलेलं असून सुद्धा या स्थानिक महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी एकाकी पाडलेलं आहे. प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिका ही अर्थातच सर्वाधिक महत्वाची अशी संस्था आहे आणि त्या निवडणुकीत अजितदादांना नवाब मलिक यांचं कारण दाखवून बाजूला ठेवलंय. पण तुम्हाला आणि सगळ्यांना माहिती आहे की भाजपचा डोळा मुंबई महापालिकेवर आहे. अगर केरळची राजधानी त्रिवेंद्रमची महापालिका आपण जिंकलेली आहे, आपला महापौर बसवलेला आहे, तर मुंबईत सुद्धा भाजपचा महापौर बसवणं हे भाजपचं दीर्घकालीन स्वप्न आहे आणि त्यासाठी भाजपने दीर्घकालीन रणनीती आखूनच आत्ताच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एकनाथ शिंदेना सोबत ठेवणं, अजितदादांशी फटकून वागणं, बीएमसीच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही रणनीती आहे. भाजपला आपला अजितदादांना महायुतीच्या निवडणुकीत बीएमसी मध्ये बाजूला ठेवणं ही रणनीती आहे. कारण काय दाखवले, नवाब मलिक यांना भाजप सोबत घेणार नाही आणि अजितदादांनी हट्टाने मुंबई महापालिकेची सगळी जबाबदारी नवाब मलिक यांच्यावरच सोपवलेली आहे. वास्तविक नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक ही युतीच्याच पाठिंब्याने मुंबईतून आमदार झालेली आहे. गोवंडी शिवाजीनगर आणि अणुशक्तीनगर या 2 विधानसभा क्षेत्रामध्ये नवाब मलिक यांचा दबदबा आहे. त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि तो अर्थातच मुस्लिम आहे. अबू आझमींना शह देण्यासाठी नवाब मलिक हे अपक्ष म्हणून शिवाजीनगर गोवंडीतून उभे होते, तरी अबू आझमी निवडून आले. पण आपण इथूनही मतं मिळवू शकतो हे नवाब मलिकांनी शिवाजीनगर मतदारसंघात दाखवलेला आहे. याचा अर्थच अणुशक्तीनगर आणि तुमचं शिवाजीनगर गोवंडी या 2 मतदारसंघामध्ये कमीत कमी 12-13 नगरपालिका महानपालिका वॉर्डवर नवाब मलिक यांचा प्रभाव आहे आणि अर्थात तो मुस्लिम मतांवरचा प्रभाव आहे. एवढ्या प्रभावामध्ये या एवढ्या वॉर्डमध्ये जर मुस्लिम मत महाविकास आघाडी, ठाकरे, काँग्रेस, प्रकाश आंबेडकर यांच्यापासून एक ठराविक टक्क्यांनी मतं बाजूला काढण्यात नवाब मलिक यशस्वी होत असतील तर ते भाजपच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीच्या पथ्यावर पडणारी गोष्ट आहे. आणि अर्थातच जितका प्रभाव नवाब मलिक यांचा या 2 विधानसभा क्षेत्रामध्ये आहे तेवढाच कमी अधिक प्रभाव मुंबईच्या इतर मुस्लिम वस्त्यांमध्ये सुद्धा आहे. मग तो बेहरामपाडा असेल, भेडी बाजार असेल वगैरे वगैरे. त्याचा वापर भाजप एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत आपल्याला हवा तसा करून घ्यायचा अशीच मुळात रणनीती आहे. जी मतं आपल्याला मिळणार नाहीत, तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला, जी मतं मुस्लिमांची आहेत ती जर भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मिळणार नसेल आणि ती उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस किंवा राज ठाकरे आणि यांची युती, ठाकरे युती किंवा काँग्रेस प्रकाश आंबेडकर युतीकडे जाणार असतील तर त्यांच्यापासून जितकी मतं घटतील त्याचा फायदा गणितामध्ये शिवसेना भाजप युतीला मिळतो. आणि म्हणून दाखवायला अजितदादा यांना महायुतीच्या निवडणुकीत बाहेर ठेवण्यात आलेला आहे. पण मुंबईत अजितदादा म्हणजेच नवाब मलिक असतात आणि नवाब मलिक जर मतं बाजूला काढणार असतील, जी मतं कुठच्याही परिस्थितीत महायुतीला मिळणारच नव्हती अशी मतं नवाब मलिक किंवा अजितदादा बाजूला काढणार असतील तर त्याचा तोटा काँग्रेसला
ठाकरे युतीला किंवा काँग्रेस आंबेडकर युतीला होऊ शकतो. तो तोटा काँग्रेसला होऊ शकतो, आंबेडकरांना होऊ शकतो, ठाकरे युतीला होऊ शकतो. तो तोटा शिवसेना भाजप युतीला होतच नाही. आणि म्हणून आपल्या शत्रू गोटातली काही मतं त्यांच्यापासून तोडणं, वेगळी काढणं किंवा वाया घालवणं हा भाजप शिवसेना युतीच्या रणनीतीचा भाग असतो. त्यामुळे मुंबईत महायुतीत अजितदादा नाहीत म्हणजे महायुती फुटली याचा आनंदोत्सव करणारे किती मूर्ख आहेत हे तुमच्या लक्षात येईल. अजितदादांना नवाब मलिकांचं कारण दाखवून युतीच्या बाहेर ठेवणं हा म्हणूनच रणनीतीचा एक भाग आहे, डावपेच आहेत. तो ज्यांना कळला नाही त्यांना युतीमधून अजितदादांना बाजूला ठेवलं, याच्या आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पण अजितदादांना बाजूला ठेवून मुंबईत भाजपने आपल्या परीने एक डाव खेळलेला आहे. तो डाव ज्यांना कळला नाही त्यांना युती फुटल्याचा आनंद होईल, पण त्यामुळे भाजपला काडी मात्र नुकसान होत नाही. शिंदे भाजप युतीला काडी मात्र नुकसान होत नाही. तर तुम्हाला आनंदाच्या उकळ्या कशाला फुटल्यात? कारण तुम्हाला डावपेचच कळलेले नाहीत. पुण्यामध्ये अजितदादांना बाजूला ठेवणं की अजितदादांना युतीत घ्यायचं नाही, पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये जर गेल्या वेळेला अजितदादांना किंवा अजितदादांच्याच राष्ट्रवादीला हरवून भाजपने पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका जिंकलेल्या असतील तर आज अजितदादांना ठेवलं बरोबर तर विरोधी पक्षाचा स्पेस काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना यांना मिळू शकतो. तेव्हा अजितदादा विरोधी पक्षात बसणं, आपल्या विरोधात लढणं ही भाजपची गरज आहे, महायुतीची गरज आहे. जेवढा एकूण मी तुम्हाला एक गंमत सांगतो, आपण ते जाहिरातीत बघतो ना, बाय वन गेट वन फ्री. मी 99 साली जेव्हा अमेरिकेला गेलो होतो तेव्हा हे पहिल्यांदा बघितलं. कुठे ते मॉल बघायचो आणि तिथे असायचं बाय वन गेट वन फ्री. म्हणजे चपलाचा एक जोड घ्या, त्याच्या बदल्यात दुसरा जोड तुम्हाला फुकट. मी तिथे होतो, तिथे माझे मित्र होते, त्यांना विचारतो हे काय रांगड आहे? एक मोफत देण्यापेक्षा हे मॉलवाले अमेरिकेतले तेव्हाचे 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर ते 50% सूट का देत नाही? आपल्याकडे काय असायचं, 50% ऑफ, ऑफर चालू आहे, 50% ऑफ. अमेरिकेत तीच ऑफर वेगळ्या पद्धतीत दिली जात होती. बाय वन गेट वन फ्री, एक विकत घ्या दुसरी वस्तू फुकट. दुसरी वस्तू म्हणजे चप्पल असेल तर चप्पल, फ्रीज असेल तर फ्रीज. याचा अर्थ असा की तुमच्याकडे 100 रुपये असतील तर आमच्याकडे 100 रुपयात तुम्हाला 50 रुपयाच्या 2 वस्तू मिळतील. म्हणजे तुमचे 100 रुपये आमच्याच मॉलमध्ये खर्च करायचे. 50 रुपयात दिलं तर उरलेले 50 रुपयात तुम्ही दुसरा कुठचा तरी माल घ्याल, तो घेऊ नका. ते 50 रुपये सुद्धा आम्हालाच द्या. तेव्हा 50% सवलत ही ऑफर कशी फसगत करते की तुम्हाला गरज नसलेली दुसरी वस्तू तुम्हाला फ्री मिळते म्हणून तुम्ही घेता, पण तुम्ही त्या वस्तूचा उपयोग आहे की नाही बघत नाही. नेमकी तीच गोष्ट इथे झालेली आहे. युतीतलेच 2 लोक एकमेकाविरुद्ध लढणार, त्यांच्यातच मुख्य लढत होणार. याचा अर्थ असा की पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, उबाठा किंवा आणखीन कुठचा मनसे वगैरे पक्ष असेल, शरद पवार गट असेल, त्यांना स्कोपच उरत नाही. कारण भाजप बरोबर राज्याच्या सत्तेत बसलेला अजितदादांचा राष्ट्रवादी हाच पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये विरोधी पक्ष असतो. म्हणजे बाय वन गेट वन फ्री. सत्तेत कोणालाही आणा, 2 पैकी एकच वस्तू वापरणार. घरात फ्रीज 2 आले तरी एकच फ्रीज वापरलाच असतो, दुसरा फ्रीज पडून राहतो.
तुम्ही कुठचे ठराविक बूट घेतलेत, शूज घेतलेत, तर एका वेळेला एकच शूज वापरणार, दुसरा काय तो बूट वगैरे पडून राहतो. तसं सत्तेतही महायुतीचा पक्ष आणि विरोधातही महायुतीचाच पक्ष, म्हणजे खरेखुरे राज्यातल्या सत्ताधारी युतीला विरोध करणारे पक्ष आहेत, त्यांना जागाच ठेवायची नाही. जसं बाय वन गेट वन फ्री मध्ये तुमचे 100 रुपये, तुमचे 1000 रुपये इथेच खर्च करा, अर्धे दुसरीकडे जाऊन खर्च करायला तुम्हाला संधी नाकारली जाते. तीच रणनीती पिंपरी चिंचवड पुणे या महापालिकेत अजितदादांना सत्तेच्या बाहेर ठेवून केलेली आहे. मुंबईत तीच रणनीती खऱ्या विरोधी पक्षांना मुस्लिम मतं मिळत असतील तर त्या मुस्लिमांपैकी काही मतं त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी राबवली गेलेली. आणि त्यामुळे महायुतीतल्या अजितदादांना या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगळं ठेवलं गेलं, बाजूला ठेवलं गेलं. महायुतीच्या महापालिका निवडणुकीतून अजितदादांना भाजप, शिंदे किंवा कधी कधी एकट्या भाजपने बाजूला ठेवलं. ही रणनीती आहे. त्याला युती फुटली म्हणता येत नाही, पण खुळे लोक युती फुटली, या शहरात फुटली, संभाजीनगरमध्ये फुटली, अहिल्यानगरमध्ये फुटली, जळगावमध्ये युती फुटली. या बातम्या रंगवण्यात रमलेले जे खुळे आहेत त्यांना रणनीतीच कळलेली नाही. या सगळ्या निवडणुकीचं जे मकडजाल कोडिष्टक भाजपने अतिशय धूर्तपणे विणलेलं आहे, त्यामध्ये भाजपचे मित्र पक्ष सोडून उरलेले जे पक्ष आहेत त्यांना त्या कोडिष्टकाच्या जाळ्यामध्ये इतकं गुरफटून टाकलेलं आहे की जितके ते त्यातून सुटायचा प्रयत्न करतात तितके ते अधिकाधिक ते मकडजाल अंगाला चिकटून त्यात अधिकाधिक अडकत जात आहेत आणि त्याचा त्यांना पत्ता नाही. कुठल्या तरी एका लोकसभेच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक शेर सांगितला होता, दुष्यंत कुमार वगैरे कोणाच्या तरी एक काव्य पंक्ती सांगितल्या होत्या कि तेरे पैरों तले जमीन नहीं, अजूबा ये है कि तुझे उस पर भी यकीन नहीं. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची अवस्था नेमकी तशी झालेली आहे की आपल्या पायाखाली जमीन नाही, आपण अधांतरी त्रिशंकू झालेलो आहोत. आपलं राजकारण त्रिशंकू आहे. या महापालिका निवडणुकीत याचा सुद्धा पत्ता ज्या विरोधकांना लागलेला नाही ते या महापालिका निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला हरवण्याच्या गमजा करतायत. अजितदादांना युतीपासून अधिकाधिक महापालिका क्षेत्रामध्ये बाजूला ठेवण्यामागचे डावपेच त्यांना कळलेले नाहीत. तो डावपेच आहे, त्याला युती फुटली म्हणता येत नाही. हे ज्या दिवशी यांच्या डोक्यात प्रकाश पडेल ती तारीख 16 जानेवारी नंतरची असेल. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.